सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वैभव आणि योगेशची जोडी गोलंदाजी मार्कर गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सोमनाथ 2 ओव्हरचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सामना लवकरात लवकर चालू करायचा पंच. सामना आपल्याला पाहायला मिळेल टफ फाईट मॅच. नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गेम ऑन. पंचांचं ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू वेट अँड वॉच क्रिकेट. जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाही आणि इथून मात्र मिळेल 1 बाउन्स ओव्हर. हा येतोय योगेशच्या बॅट मधनं चौकार. वर्ण एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फेकून दिला. चौकार आलाय. शॉर्ट टाइम क्रिकेट. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी आहे क्षेत्ररक्षक आणि टिपला जाईल सेल. संपला योगेशचा खेळ. योगेश बॅक टू डगआउट. महत्वाच्या मॅच मध्ये इथून मात्र योगेश स्वस्तात बाद होत असताना फक्त 4 धावसंख्येचे योगदान आपल्याला देताना पाहायला मिळते. ओव्हर टू द डीजे मास्टर. जशाच तसं उत्तर इटकं जबाबत देत असताना योगेशच्या बॅटमध्ये चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. लास्ट मॅच मध्ये सुद्धा या मॅच मध्ये सुरुवात चांगली केली होती, परंतु तिथून मात्र ज्या फलंदाजासाठी जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये पकडला गेला. हा चेंडू पॅडवर आदळला गेला. लेग वाईज एकदा वेल आणि एका दाब्याने धापलक पुढे सरकत असताना ऑन स्क्रीन 5 या आकड्यावर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी मानावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला होता असं वाटलं होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा बनवल्या जातील मेचकरवाडी संघाच्या अगेन्स्ट खेळ करत असताना झुकरेवाडी संघाच्या, परंतु इथून मात्र कमबॅकिंग स्पेल हाताळत असताना हा चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. वाईट चेंडूची सांगता. धाबा कशा काय येणं, धाबा येणं खूप गरजेचं आहे, कारण विचार केला ना इथे मात्र पूर्णपणे विस्करलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. 6 धाबा पलकावर लागल्या गेल्यात. चांगला खेळ या ठिकाणी करणं गरजेचं आहे. 20+ धाबा जर बनल्या तर शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, परंतु 20 धाबा बनल्या कशा जातील याकडे अद्याप लक्ष घालावं लागेल झुगरेवाडी संघाला. सिंगल, डबल, चौकार, षटकार अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी मानावी लागेल. या मॅचची गोल्डन विकेट सुद्धा मिळवून दिली सोमनाथने आपल्या मेचकरवाडी संघाला. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवर चौकार. इथून यस वाईटचा रिव्ह्यू आलाय पंचांचा आहे, ठीक आहे, चेक केला जातोय आणि इथून ऑन फील्ड जे डिसिजन असेल ते असेल, कारण गोलंदाज या ठिकाणी मध्यस्थी आला गेलाय. कळत नाहीये ऑन फील्ड जे तुमचं डिसिजन असेल, अंपायर तुमचं डिसिजन ऑन फील्ड डिसिजन. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. येस, आपल्याला पाहायला मिळेल. कायचे चेंडू अजूनही शिल्लक.
6 धावा फलकावर लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर योगेश पारदेची गोल्डन विकेट आणि इथून मात्र शेवटचा चेंडू. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि निर्धाव चेंडूची सांगता ओव्हर होईल समाप्त. धाव फलकावर धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 6 या अंकावर. ठीक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार. चौकाराच्या मदतीने फलकावर धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या अंकावर. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू जाईल हवाई सफर. ऑन फील्ड होते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र त्यांना बनवले प्रेक्षक. येतोय हाय अँड सम बॅकिट मॅक्झिमम षटकार. तो 16 धावा फलकावर. फायटिंग स्कोर तर उभारलाय मी तरी म्हणेन. ही फटका चांगला आहे. उंची जास्त लांबी कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असतील आणि टिपला जाईल झेल आणि फलंदाज बास पण आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण बॅक टू द गाव. मैदान सोडावं लागते. प्रवीण सावळाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत. फायटिंग स्कोर तर उभारला आहे. शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना पाहायला मिळेल. फटका फसला जातोय. कॉटवी यांची अपील आणि अपील उचलून धरली आहे. फलंदाज बाद. करण बॅक टू द गाव. आतमध्ये शेवटचे 2 चेंडू फेस करण्यासाठी सज्ज. विश्वासला या 2 चेंडूवर आपल्या संघासाठी विश्वास दाखवावा लागेल. या 2 चेंडू मागे 4 ते 5 धावा एकवटाव्या लागतील. 20+ धावसंख्या जरी बनली तरी सामन्यामध्ये मजबूत पकड पकडून ठेवू शकतो गोलंदाजी मार्कर गोलंदाज कैलास आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने इथे आपल्याला पाहायला मिळेल घडले काय. हिट विकेट.
नक्कीच ही विकेट होती. नक्कीच ही विकेट कैलास बांगरेच्या नावावर असेल. फलंदाज बाद आणि आजच्या दिवसातील विकेट हॅट्रिक या ठिकाणी मात्र कमावत असताना कैलास बांगारे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक 16 बनल्या गेल्यात. ताप फलकावर आपण पाहतोय टार्गेट सेट बॉल. चौकार, षटकार, सिंगल, डबल, थर्ड, डॉट, विकेट. शेवटचा चेंडू फटका फसला गॅपमध्ये चेंडू आणि चौथी विकेट या ठिकाणी येत असताना पंच एक लेग बायज एक धावेल म्हणजेच 17 धावा आणि येणारे 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. सामना जिंकण्याकरिता टीम मेचकरवाडी संघाला. तोपर्यंत देवया डीजे मास्टरला एक संधी. ओ टू द डीजे पजा. त्या ठिकाणी सलामीची जोडी कैलास आणि संजू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना 17 बनल्या गेल्यात. 18 बडबायच्या आहेत. येणारे 12 चेंडू. 18चं समीकरण आहे 9.00 सरासरीने धावा जमा करायच्या आहेत आणि एका ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं जाईल. तो संघ कोणता असेल आजच्या तिसऱ्या रात्रीमधला आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या रात्रीमध्ये गावंडवाडी संघ, दुसऱ्या रात्रीमध्ये लिमणेवाडी संघ आणि तिसऱ्या रात्रीमध्ये कोणाचं नाव कोरलं जाईल या चमचमत्या ट्रॉफीवर. कारण 2 हात करत असताना एकमेकांची झुंज चालू आहे. अद्याप लढाई चालू आहे. एका इंडला आपल्याला पाहायला मिळते मेचकरवाडी संघ, एका इंडला आपल्याला पाहायला मिळते जुगरेवाडी संघ. गोलंदाजी मार्कर गोलंदाज या ठिकाणी प्रवीण. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज ऑन स्ट्राईक. ज्याच्या बॅटमधनं आपल्याला मागच्या मॅच मध्ये 5 चेंडू 5 चौकार पाहायला मिळाले होते. तिथूनच सुरुवात करेल का? पहिला चेंडू नो +6 म्हणजे सामना या ठिकाणी खुला केला जातोय. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र एकही चेंडू खर्च न करता 7 धावा खर्च केल्या जात आहेत. प्रवीण काय गोलंदाजी केली होती प्रवीणने मागच्या मॅच मध्ये. हा चेंडू ब्लॉकॉल मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि बघता बघता एकच धाव
8 धावा धावफलकावर. 11 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. अजूनही सामना जोगरेवाडी संघ सोडणार नाहीये. शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना लढू दाखवू शकतं. फुलटॉस पटका फसला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. लोअर फुलटॉस होता, टिपला जाईल झेल. फलंदाज बास म्हणून आपण पाहतो कैलास बांगारीचा संपलाय खेळ. कैलास बांगारी बॅक टू द गाव. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना पाहायला मिळेल का? कारण काय गोलंदाजी केली होती या अगोदरच्या मॅचमध्ये प्रवीण सावळाने लाजवाब गोलंदाजीचा परवाना पेश केला होता. आता उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. बॉल टू रन. फटका या सामन्याची हवा काढून टाकणारा जोगरेवाडीला दिलाय चटका आणि इथून मात्र मॅचवर पूर्णपणे मजबूत पकड पकडून ठेवली. याला षटकाराने सामना केलाय खुला आणि धावफलकावर धावसंख्या लागली 14. आता उर्वरित समीकरण येणारे चेंडू 9, लागणारी धावसंख्या 4. हा चेंडू इथे मात्र वाईड आहे. 9 चेंडू आणि 3 धावा. नऊ चेंडू 3 ची गरज. हा चेंडू इथून मात्र चांगला आहे. अशा चेंडूची गरज होती परंतु सामन्यामध्ये थोडीशी अडचणीत सापडला. या ठिकाणी मात्र जोगडेवाडी संघ फटका फसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट आणि टीपला जाईल झेल. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये लगेचच उतरायचं आहे. 7 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. अजूनही सामना जिंकण्याकरिता टीम आपल्याला पाहायला मिळेल मेचकरवाडी या संघाला. सात चेंडू 3 धावा डिपेंड केल्या जातील का जोगरेवाडी संघाच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू, जवळ क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये आणि केली जाते मॅच फिनिश. अभिनंदन टीम मेचकरवाडी संघ. हार्ड लक टीम जोगरेवाडी आणि योगेश पारदी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कैलास बांगारी यायचं आहे. आपला सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे आणि इथून मात्र आजचे सामने इथेच समाप्त झाले असे घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय